वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण एक व्हिडिओची सिरीज बनवतोय। या सिरीज मध्ये महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहणार आहे किंवा 2025 मध्ये किती कट ऑफच्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे या संदर्भामधला व्हिडिओची सिरीज बनवतो। त्यामध्ये आजचं जे कॉलेज आहे ते के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मुंबई, हे सायन या ठिकाणी मुंबईमधल्या टॉपच्या इन्स्टिट्यूट ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी हे कॉलेज उपस्थित आहे। ज्या विद्यार्थ्यांना के.जे. सोमय्याचं मेरिट सुद्धा तेरणा मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर हे आता जे सांगितलेले तुम्हाला के.जे. सोमय्या हे सुद्धा कॉलेज आपल्याला अगदी हायर लेवलमध्ये असण्यासारखं आहे। या ठिकाणचं मेरिट सुद्धा थोडंसं हायर लेवलमध्ये असतंय। या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 1105 आहे। के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मुंबई सायन या ठिकाणी हे कॉलेज आहे, ज्याला आपण मराठीमध्ये शिव असं म्हणतो। मुंबईमधल्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी हे कॉलेजचा फोटो आहे आपल्याला। या कॉलेजचा टाईप जो आहे तो MBBS प्रायव्हेट मध्ये येतं। 1991 साली स्थापना आहे। हॉस्टेलची सुविधा सुद्धा इकडे अवेलेबल आहे। ऍड्रेस सोमय्या आयुर्विहार कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सायन या ठिकाणी हे मुंबईमध्ये असणारे कॉलेज आहे। या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 100% ह्या कॉलेजचा फोटो किंवा या सर्व गोष्टी घ्या। हे कॉलेजचा कोड पण आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये उपयोगी येतो। कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो आपण आता पाहत आहे। 2025 मध्ये जो राऊंड 1, 2, 3 या तिन्ही राऊंडचा कट ऑफ ही किती आपण पाहतोय। ओपन कॅटेगरीसाठी मी सांगितलंच आहे ह्याचा कट ऑफ आहे तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या पुढे असतो। बऱ्यापैकी पहिल्या राऊंडला 518, 513 आणि 513 29 म्हणजे 3000च्या आसपास SML असेल तर ओपन मधून हे कॉलेज मिळू शकतं। 530 आणि एकदम कमी 517 म्हणजे 2700 पर्यंत SML असणाऱ्या स्टुडंटच्या फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज गेल्या वर्षी 2025 मध्ये मिळाले। याच रेंज मधला हा कट ऑफ जो आहे तो SML राहणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष द्यायचंय। या ठिकाणी EWS काय कॅटेगरी आहेच नाही। त्यानंतर SCBC ज्याला सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणतो त्याच्यासाठी 496 एवढा कट ऑफ आहे आणि 494 हा कट ऑफ SCBCचा फिमेल कॅन्डिडेटचा आहे। 4500च्या आसपास SML असेल तर मिळू शकतं। हा SML तुम्ही नोट डाऊन करा। CET सेलकडे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस मात्र तुम्हाला जो पहिल्यांदा लिस्ट येईल त्यावेळेस तुमच्या SMLचा उपयोग होणार आहे, त्यामुळे हे तुम्ही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या। OBC साठी 507, 506 आणि 505 पर्यंत जनरल मधून आणि 509 फिमेल कॅन्डिडेटसाठी। कधी कधी इकडे फिमेल कॅन्डिडेट मध्ये बघायला गेलं तर आपल्याला कट ऑफ जो आहे तो थोडासा हायर साईडला दिसतो, परंतु त्या मुलीवरती कसल्याही प्रकारचा अन्याय होत नाही। 30% तो कट ऑफ असतो। जनरल मधून त्या कॅटेगरीसाठी हा जर कट ऑफ कमी असेल तर त्या मुलींना ऍडमिशन मिळालेलं असतं, त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही। आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या। आपलं बुकलेट सुद्धा 450 रुपयाचं आहे, ते तुम्ही मागवू शकता। या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। त्याचबरोबर 5000 रुपये फीस भरून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा आपण येऊ शकता। NT, BCD आणि VJ यासाठीचं जर आपण कट ऑफ पाहायला गेलं तर पहिल्या राऊंड मध्ये 493 आणि दरम्यान NTB साठी 480 आणि NTC साठी 501 एवढा आणि फिमेल साठी 502, NTD साठी 517 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी सीट्स आहेत ना, पहिले बरेच वर्ष 50 होते। 2022 पर्यंत तिथे 50 सीट्स होते। सगळी मिळून सीट्सची संख्या इनटेक कॅपॅसिटी जी होती ती इनटेक इकडे फक्त 50 सीट्स होते। आता 2 वर्षापासून मात्र 2022 पासून इकडे 100 सीट्सची झाले आणि VJ साठी जवळपास एकच सीट असते, त्यामुळे फारसा फरक पडत नाही। तो ऍडमिशन घेतोच। NTB साठी दरम्यान एक किंवा 2 सीट्स असतात, म्हणजे हे सीट्स फार कमी असतात पर्सेंटेज वाईज फार कमी। NTD साठी 1% फक्त आरक्षण आहे, त्यामुळे 1% आरक्षण बघा 100 मधले 15 सीट्स तर मॅनेजमेंट कोट्यासाठी गेले। 85 मध्ये एकच
विद्यार्थी असू शकतो. त्यामुळे बऱ्यापैकी इकडे हा कट ऑफ मध्ये असा आपल्याला ड्रास्टिक चेंज आपल्याला होताना दिसत आहे. त्याचबरोबर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी या ठिकाणी जवळपास 6.5% आरक्षण एसटी कॅटेगरीचं असतं आणि 3.5% आरक्षण हे आपल्याला एसटी कॅटेगरीसाठी असते. राऊंड 1, 2, 3 मध्ये एससी कॅटेगरीसाठी 449 आणि 454 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. इथे सुद्धा कट ऑफ चेंज झालेला आहे बघा, हायर साईडने गेलेला आहे. एसटी कॅटेगरीसाठी सुद्धा कट ऑफ वर गेलेला आहे, कारण 371 पर्यंत म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा 350 ला मिळालेलं आहे. इकडे मात्र तुम्हाला हायर साईडने कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. एसएमएल सुद्धा इकडे पहा, हे एसएमएल तुम्ही लक्षात घ्या. 471 वगैरे किंवा 454, 46, 440 पर्यंत सेकंड राऊंड मध्ये आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. परंतु इकडे आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये हे कॉलेज उपलब्ध नाही आहे. त्यामुळं बऱ्यापैकी हे कॉलेज जर घ्यायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मधून यावं लागतं. तुमचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून झालं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्रातलं असलं तरच तुम्हाला यामध्ये आपल्याला मेरिटच्या बेसिसवरती जावं लागत असतं. हा आपला पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम आहे आणि आपलं हे बुकलेट आहे. या बुकलेटचे फ्रंट आणि बॅक पेज आहे, याच्या आतील सर्व गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या सर्व माध्यमातून एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगत आहे की फक्त काउन्सिलिंगच नाही तर याच्यामध्ये आपल्या म्हणजे ती कॉलेजचा पेशंट फ्लो किती आहे किंवा त्याच्या UG PG लेवल किती आहे, त्याची स्थापना कधीची आहे, त्याचे हॉस्टेल मेस कशी आहे, त्याची फॅकल्टी कशी आहे, या सर्व गोष्टींनुसार आपण रँकिंग बनवून सर्व गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये तुम्हाला कॉस्टिंगच्या संदर्भामध्ये त्या सर्व गोष्टीचा इत्थंभूत लेखाजोखा आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे आपण सर्वजण आपल्या काही आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती अगदी नाममात्र फी मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया.